पुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया टविता गडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. हिताकांस म्हणले जय राम, महाहनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. राजा पाहि राष्ट्र सकल, तव फिटले द्वंद्व दुःख दुष्काळ. पाहिला सर्वत्र सुकाले, अफलते सफल वृक्ष झाले. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राजा पाहे सकल, तव फिटले द्वंद्व दुःख दुष्काळ. पाहिला सर्वत्र सुकाळ, आपुलते सफल वृक्ष झाले. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र भगवंताची भावार्थ रामायण कथा बालकांडातील दुसरा अध्याय आहे. राजा दशरथाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडल्यानंतर राजा स्वर्गाला गेला. स्वर्गामध्ये दैत्यांचा पराभव करून इंद्राची पुनर्स्थापना करून राजा अयोध्येमध्ये आल्यानंतर राजानं बघितलं तर द्वंद्व दुःख दुष्काळ संपलेला आहे. जी वृक्ष वाळून गेली होती त्या वृक्षाला पालवी फुटली, त्या ठिकाणी फळ आलेले आहेत. अशा प्रकारची सदचिन्ह राजा पाहतोय. प्रजा स्वानंदे निर्भर, गोधनानंद थोर. अग्निहोत्रे घरोघर, याग द्विजवर यजिती सुखे. याग द्विजवर यजिती सुखे. दुःख गेलं, दुष्काळ गेला आणि आनंदामध्ये प्रजा घरोघरामध्ये त्या ठिकाणी यज्ञ करतीये. स्नान संध्या विधी, भगवंताचं पूजन करणं. ब्राह्मण त्या ठिकाणी यज्ञ होम हवन करताय आणि प्रत्येक सामान्य जनता भगवंताची कथा पुराण भजन अशामध्ये व्यस्त आहे असं सांगतात. पृथ्वी धनधान्य परिपूर्ण, कोणा नाही दुःख देणे. घरोघरी वेदाध्यायने, हरी कीर्तन हरी भक्ती. कुणालाही कसल्याही प्रकारचं द्वंद्व नाही, दुःख नाही, बाधा नाही. कारण प्रत्येक घरी त्या ठिकाणी वेदाचं अध्ययन आहे, श्री भगवंताची कथा आहे, भगवंताचं भजन आहे. आणि लक्षात ठेवा, किंबहुना सर्व सुखे पूर्ण होवोनी तिन्ही लोके. कधी भजे जो आदि पुरुषी अखंडित. प्रजा जर भगवंताचं चिंतन करणारी असेल, भगवंताचं भजन करणारी असेल, तर स्वर्गात सुद्धा राजा जाऊन राक्षसांचा नायनाट करू शकतो. प्रजा स्वधर्म रत असेल तर राजा पुरुषार्थ करतो आणि राजाच्या पुरुषार्थानं प्रजा स्वधर्मामध्ये आनंदित आहे असं सांगतात. भूतला येईल राघव, या लागी वैकुंठीचे वैभव. पुढे धाडिले जी सर्व, तिने शोभा पूर्व अयोध्येची. रामचंद्र प्रभूंचा भूतळावरती अवतार होणार आहे म्हणून भगवंतानं सर्व जगताचं वैभव मोक्ष नगरी अयोध्येमध्ये पाठवलेला. कारण जिथं राजा जाईल तिथं कटक आहे,
तिथं राजाचा त्या प्रकारचा थाट असतो. मायबापांनो, या ब्रह्मांडाचा बाप असणारे प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये येणार आहेत. म्हणून सर्व त्या ठिकाणी वैभव जगती तलाचं अयोध्येमध्ये आलेलं आहे. राजा शोभे सिंहासनी अति आलाद राजभुवनी आनंदन समाये त्रिभुवनी तव स्वर्गाहुनी आल्या देवांगना. राजा दशरथजी सिंहासनावरती आहेत. प्रजा भगवंताच्या भजनामध्ये व्यस्त आहे. राजा सुंदर अशा प्रकारचा राज्य कारभार करतायत. अशा सुंदर राजसभेमध्ये अप्सरा स्वर्गावरून आलेल्या आहेत असं सांगतात. नमन केले रायाची इंद्रे पाठविले तुम्हापासी काय अनुज्ञासी त्या कृतकार्यासी प्रेरावे. त्या अप्सरा आल्याबरोबर राजा दशरथाला साष्टांग वंदन केलं आणि हात जोडून म्हणू लागल्या, राजा, आम्हाला इंद्रानं पाठवलेलं आहे. आम्हाला काय कार्य आहे तुम्ही कार्य सांगा, आम्ही करण्यास सज्ज आहोत. अशा प्रकारे अप्सरा बोलतात. राजा म्हणे तया अप्सरासी प्रलोभोनी आणावे ऋषे श्रंगासी कलोन द्यावे विभांडकासी अचूक कार्यासी साधावे. राजा दशरथजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अप्सरांना, विभांडक ऋषीचे पुत्र असणारे ऋष्यशृंग यांना प्रलोभन देऊन त्या ठिकाणी अयोध्येला आणायचं आहे. आणि हे आणत असतानाची गोष्ट विभांडकाला समजली नाही पाहिजे असं सांगतात. विभांडक गेला अनुष्ठानासी एकला ऋष्यशृंग गुंपेशी प्रमदा पातल्या तया पासी अवभावेशी बुद्धेत. विभांडक ऋषी अनुष्ठानासाठी आश्रमापासून दूर गेलेले असतानाची वेळ साधली आणि त्या वेळेमध्ये अप्सरा आश्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आलेल्या अप्सरा आपली जी काही तरुण स्त्रीचे हावभाव असतात पुरुषाला आकर्षित करण्याचे, त्या हावभावांचं त्या ठिकाणी जी काही दाखवण्याचा प्रकार आहे तो करू लागलेले आहेत. त्यासी देखताची दृष्टी ऋषशृंगे साणिली पर्णकुटी होता डोळ्या डोळे भेटी परे उठा उठी मृग भावे. आणि त्या अप्सरा आलेल्या ऋष्यशृंगानं बघितल्या बरोबरच टुनटुन उडी मारली. कारण मृगीपासून जन्मलेला असणारा ऋष्यशृंग हरणाची काही गुण होते. हरणाचा स्वभाव भितरा. आणि अप्सरा आल्याबरोबर भिला आणि पळू लागला. मुरडी मागली कडे परतोनी पाये तयाकडे सवेग पाऊली परे पुढे राहो राहोडे सत्राने. समोर जाऊ लागलेला आहे, मुख मुरडू लागलेला आहे, माग बघू लागलेला आहे, पुन्हा टुनटुन उडी मारू लागलेला आहे. अशा प्रकारे एकंदरीत हरणाची गुण तो दाखवू लागलेला आहे. दुरोनी पाये दृष्टी मा कैसे होईल भेटी बोलण्याच्या कुंडल्या गोष्टी नातुडी दृष्टी मृग भावे. त्या अप्सरा विचार करू लागलेल्या आहेत. माय म्हटल्या हा थांबतच नाहीये, पळतोय. मग याची भेट कशी होईल? आणि भेटच झाली नाही तर याला घेऊन कसं जाता येईल याबद्दलचा विचार अप्सरा करतायत. झाली भांडकाची मेल प्रमदा गेल्या सकडे ऋषशृंग अति विकल
आला तत्काल गुंपेशी विभांडक ऋषी आश्रमाच्या ठिकाणी येण्याची वेळ झाल्याबरोबर अप्सरा गायब झाल्या. विभांडक ऋषी आश्रमाच्या ठिकाणी आले असं सांगतायत. करिता पितयाचे सेवेशी त्या आठवती मानसी कैसे आले होते तापसी अति बोले ऋषी स्वर. आणि त्या ठिकाणी ऋष्यशृंग विचार करू लागलेले आहेत. वडिलांची सेवा करत असताना कसले ऋषी आले असतील आज. कारण त्या स्त्रिया सुंदर होत्या. नाथ महाराज भावार्थ व्यक्त करतायत. माय बापांनो लक्षात घ्या, ज्या युवकाला स्त्री कशी असते हे माहिती नाही त्याला वाटतंय कसले ऋषी आले होते. ज्याला स्त्री माहिती नाही त्याच्या चित्ताला एवढे वेध लावते. तर ज्याला माहिती आहे आणि जो अखंड विषयाच्या अनुरूप वर्तन करतो त्याची काय परिस्थिती असते. स्त्री कशाला म्हणतात हे ज्याला माहिती नाही त्याच्या चित्तामध्ये पुन्हा पुन्हा समोर त्या स्त्रियांचे स्वभाव, त्या स्त्रियांचे हावभाव, त्या स्त्रियांचं सौंदर्य येत आहे आणि एकंदरीत वडिलांच्या सेवेमध्ये चित्त लागत नाही. पिता पुसे पुत्रासी आजी दुष्टित का मानसी तो मने आले होते तापसी तुमचे बेटीसी अति साधो. वडिलांनी तात्काळ विचारलं, श्रृंगा अरे तुझा चित्त सेवेमध्ये स्थिर दिसत नाही. बघा लेकरांवर लक्ष असलं पाहिजे. बापाचं कर्तव्य आहे. मुलाचं चित्त नाहीये, मुलाकडे काय चिंता आहे, कुठल्या विचारानं मुलगा ग्रस्त आहे. विचारल्याबरोबर त्यानं सांगितलं, बाबा कुणीतरी ऋषी आले होते, अतिशय साधू आले होते. ते साधू होते का? नाही. पण काय होते म्हणू लागला? साधू होते का? जैसी ज्याची अंतर्व्रते ते जगा तैसेची देखती. ते साधू आले होते. अशा प्रकारे ऋष्यशृंग बोलतायत. त्यांच्या जटांशी मवाली मनोहर अंगेश्वज्वली मज पळता तत्काळी दृश्य ते वेळी ते झाले. आणि वडिलांना त्या ठिकाणी सांगू लागला, बाबा अहो म्हणला त्यांच्या जटा अतिशय मऊ. कारण वनात राहणारे तापस ऋषी त्यांनी जटा लावलेल्या महाराज डोक्याला. अतिशय निब्बर जटा असतात, त्याला काय तेल लावलेलं आहे का काय. परंतु या अप्सरांची उडणारी मऊ मऊ केस बघितली, सांगू लागला, बाबा त्यांच्या जटा खूप मृदू होत्या. त्यांचं शरीर तर खूपच त्या ठिकाणी सुंदर होतं, सुकुमार होतं. अशा प्रकारे एकंदरीत स्त्रीच्या अवयवांची सौंदर्यता वर्णन करतायत. मी नगे त्यांचे दर्शन व्यर्थ केले पलायने क्षणा क्षणा होय आठवण उद्योगी पूर्ण त्यांचे निमी. आणि बाबा त्यांना बघितल्यानंतर मी पळालो म्हणून ते अंतर्धान झाले. मी त्यांची भेट घेतली नाही, परंतु त्यांचं सौंदर्य, त्यांचं स्वरूप मला पुन्हा पुन्हा आठवत आहे म्हणून मी उद्वेगी आहे. अशा प्रकारे वडिलांच्या प्रश्नाचं उत्तर ऋष्यशृंगजी देत आहे. येरून सांगे जीवेची गोष्टी त्यांची लागली आवडी मोठी केव्हा होईल त्यांची भेटी जीवी चटपटी मोठी लागली. स्त्रीला बघितल्यानंतर चित्त आकर्षित केलेलं होतं, आकर्षित केलेलं चित्त. मी त्यांच्या आकर्षणात अडकलो ही जीवातली गोष्ट ऋष्यशृंग सांगत नाही. ते ऋषी तुम्हाला भेटायला आले होते एवढंच बोलतोय, परंतु अंतकरणात मात्र त्यांच्या भेटीची उद्वेगता आहे असं सांगतात. आश्रमाले अतिथी
ते पूजावे अति प्रीती मी वंचलो देह भय शक्ती मज त्यांची भक्ती नगरे आश्रमाला ऋषीवर्य आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांचं आतिथ्य करणं हे कर्तव्य आहे, परंतु मी देह भयाच्या आसक्तीनं त्यांची भेट घेतली नाही याबद्दलचाही भाव ग्रंथकर्ते व्यक्त करतायत. नाही पुशिले आगमन नाही दिले अभ्युत्थान न करीत पूजा विधान विमुख सज्जन म्या केले. माय बापांनो, हा स्वधर्माचा स्वभाव आहे, हे स्वधर्माचं सत्कर्म आहे, कार्य आहे, कर्तव्य आहे. घरा आलिया श्रीराम भक्त, रामचंद्र प्रभूंचे भक्त घराला आल्यानंतर, साधू संत आल्यानंतर त्यांना सन्मानाचं स्थान देणं, त्यांची पूजा करणं, त्यांचा पादस्पर्शन करणं, त्यांची सेवा करणं, आतिथ्य करणं हे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला अनुरूप वर्तन करण्याचं सोडून मी देहाच्या आसक्तीनं पळालो, म्हणजे स्वधर्म कर्म केलं नाही याबद्दलची संकोचता आहे आणि त्यांच्या स्वरूपाचं आकर्षण आहे. या अनेक भावार्थानं ऋष्यशृंगजी व्यथित आहेत असं सांगतात. त्याशी म्या केले नाही नमान नाही बोलिलो मृदू वचने देलो बैठकलो पूर्णे मुख सज्जन म्या केले. त्यांचं मी दर्शन घेतलं नाही, त्यांना गोड शब्दात संभाषण केलं नाही. केव्हा आलात, का आलात, कुठले आहेत, काय कारण, कोणताही प्रश्न विचारला नाही, संभाषण केलं नाही. होय, चार माणसात गाठ पडली, एखादी वेळेस माणूस नाही बोलला तर काही वाटत नाही, पण घरी आल्यानंतर जर न बोलता गेला तर आघात अंतकरणाला होत असतो. माझ्यामुळं संतांना त्या ठिकाणी तसं तर भासलं नसेल याबद्दलची ही भावना व्यक्त करतायत. त्यांची मागुती होईल जरी भेटी तरी पुसू त्यांची गोये गोटी हृदय आवडी बैसली मोठी केव्हा ती दृष्टी देखे. आणि त्यांची जर पुन्हा कधी भेट झाली तर त्यांना त्या ठिकाणी कुशल विचारेल, जीवामध्ये जेवढी काही प्रश्न आहेत ती विचारेल आणि त्यांची सेवा करील, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतायत. ऐशी करिता तलवार तव झाला प्रातकाल युभांडक अनुष्ठान शिळ गेला तत्काल स्नानासी. अशा प्रकारचा विचार करतायत तोपर्यंत संध्येची वेळ झाली आणि वेळ झाल्यानंतर विभांडकजी स्वतःची स्नानाची क्रिया करण्यासाठी बाहेर पडले असं सांगतात. एकाकी पुत्र पर्णकुटी देखोनी प्रमद आल्या उठा उठी त्यासी देखोनी या दृष्टी करिता गोष्टी सांशोक. एकटा मुलगा त्या ठिकाणी बघितला आणि बघितल्यानंतर प्रमदा आल्या, त्या स्त्रिया आल्या. अगोदरच चित्तामध्ये ठरवलेलं होतं हे आल्यानंतर पुन्हा मी त्यांना बोलेल, पुन्हा त्यांना मी भेटेन, परंतु ठरवणं वेगळं, आल्यानंतर कृतीत उतरवणं वेगळं. पुन्हा शासनकित झाला, बोलावं की थांबावं की पळावं, विचार त्या ठिकाणी ऋष्यशृंग करताय. धैर्य धरो निवा ठाके मृग स्वभावे बागे चवके आवडीचे निभावे कुडके सवेची फडके गजबजिला. मन आहे महाराज, पुरुषाचं मन चित्त हरणासारखं असतं आणि तो तर हरणीपासून उत्पन्न झालेला होता. स्त्रीला बोलायचं म्हणजे भला भला पुरुष घाबरत असतो, माग सरकू लागला हरणाच्या स्वभावानं, परंतु मन वेधलेलं आहे, बोलण्याची अंतकरणात अपेक्षा आहे.
कारण समोरच्या स्वभावाचा प्रभाव आहे, स्वरूपाचा प्रभाव आहे. पुन्हा मन त्या ठिकाणी फडकू लागला, अरे बोल, काही होत नाही, अशा प्रकारची भावना, भावार्थ व्यक्त करतायत. हे झनत्कारिला विना नाद संजरला श्रवणा मोह उपजलांत करना गमनागमन विसरला. आणि त्या अप्सरा हुशार होत्या महाराज. जे फासा टाकण्यासाठी आलेले आहेत त्यांना माहिती असतं, पहिल्या फाशातून सटकला तर दुसऱ्या फाशात अडकलाच पाहिजे. पहिला फासा सौंदर्याचा आहे, पहिल्याच फाशात अडकलेला होता, परंतु मृग स्वभावानं पळून जाईल. मग हरण कशात अडकतो? हे बघा, ऋष्यशृंग पुरुष आहे, पुरुष स्त्री सौंदर्यात अडकतो, पण ऋष्यशृंगाची उत्पत्ती हरणीपासून आहे, त्यामुळे भीतीमुळे पळून जाईल म्हणून विना. कारण हरणाचा स्वभाव काय? पावे नादाचे अधीन, म्हणून त्यांनी विना लावल्याबरोबर ऋष्यशृंगाचं पळणं थांबलं असं सांगतात. घंटा पारदी जैसा मधुर नादे मृग मानसा भुलवनिया पाडी भाषा तैसी दशा पावला. घंटा पारधी त्या ठिकाणी काय करत असतो? सुंदर आवाज काढल्याबरोबर हरण त्या आवाजाच्या अधीन होतं, आणि हरणाचा जीव जातो, जीव गेला तरी बेहत्तर, परंतु ते नादाच्या स्वभावातून बाहेर निघत नाही. इथं या हरणाला भुलवण्याचा प्रयत्न त्या विण्याच्या सामर्थ्यावर करतायत असं सांगतं. तो कारली कर्ण कुठे उचलोनी आग्रीवा गाठी प्रमदालक सोनी दृष्टी मान त्यांच्या कंठी घातली. हे बघा, आवाज विषय आहे, ध्वनी हा विषय आहे. विषय आकर्षित करत असतात, आणि एवढं सामर्थ्य असतं की अखंड अनुसंधानात भजनच असणारा ऋष्यशृंग, संताच्या संगतीतला ऋष्यशृंग क्षणार्धामध्ये भुलवला, आणि विना वाजल्याबरोबर आणि नृत्य करू लागल्यानंतर अप्सरांच्या गळ्यात गळा घालू लागला आणि नाचू लागला असं सांगतात. मृगाचा स्वभाव पूर्णे पावे नादा अदिने जो जो ऐके गायेन तव तव आपण नाच. हरणाचा स्वभावच आहे नादाच्या आवाजाच्या अधीन होणं. जशा प्रकारे ते त्या ठिकाणी विणा वाजवतात, सुंदर अशा प्रकारचं गायन करतात, तशा तशा तालामध्ये ऋष्यशृंग त्यांच्यामध्ये मिसळू लागला असं सांगताय. कोण तुमचे वस्तीचे स्थान, कोण अर्थे येथे अगमैन तुमचे हृदय व्यथा कोण गंडे अति तीक्ष्ण दिसता. संत एकनाथ महाराज भावार्थ व्यक्त करतात. माय बापांनो, त्या अप्सरांच्या अधीन होऊन नृत्य करत असताना ऋषिशृंग प्रश्न विचारतायत, तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठले आहात? तुमच्या अंतःकरणात अशी काय व्यथा आहे जे तुम्ही आमच्या आश्रमाला आलात? कारण संसारिक लोक आश्रमाच्या संताच्या जवळ तेव्हाच जातात जेव्हा त्यांना काहीतरी पीडा असते. तुम्ही कुठल्या व्यथेनं आलेले आहात? तुमची देह आकृती विचित्र दिसते, सामान्य साधूपेक्षा वेगळी दिसते. स्त्रीचं त्या ठिकाणी इंद्रिय अवस्था वेगळी असते. छातीवरती भारदस्त स्त्रीची छाती बघितल्यानंतर तो विचार करतोय, या ठिकाणी गंड तुम्हाला कशी आहेत, अशी प्रश्न तो करू लागलेला. तुझे माता श्रंग तीक्षण, तुझ ऋषी श्रंग अविधान, आमचे हृदय गंडे तीक्षण, गंड ऋषी जाण आम्हाशी म्हणती. आणि त्यानं प्रश्न केल्यानंतर अप्सरा त्याला त्याच्या अनुरूप उत्तर देत आहेत. कारण समाजाला पटेल असं सांगितलं पाहिजे. वक्ता किती ज्ञानी आहे यापेक्षा समाज काय ऐकू शकतो, समाजाला काय पचू शकतं.
घरात काय पदार्थ आहेत यापेक्षा बाळाला काय पचू शकतं या पद्धतीत देणं आईचा स्वभाव आहे. इथं आईचा स्वभाव सांगायचा नाही, परंतु समोरच्याला अधीन करण्यासाठी जसं लागतं तसं. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, आमच्या इथं गंड आहेत आणि तुझ्या डोक्यावर शिंग आहेत, तुझ्या डोक्यावर शिंग आहेत म्हणून तुला श्रंग म्हणतात, आणि आमच्या छातीला गंड आहेत म्हणून आम्हाला गंड ऋषी म्हणतात. अशा प्रकारे ऋषी श्रृंगाला व्यक्ती म्हणजे ऋषी एवढंच माहिती होतं. ऋषीशिवाय व्यक्ती असतो किंवा भक्ताशिवाय जीवन असतं हे ज्याला माहितीच नाही त्याची परिस्थिती ही आहे. ऐका. अमुचीर तीर मनस्थान चाक पायथीन जीवनी मनोनी करविती रसपान देती चुंबन आदरामृते. त्या स्त्रिया आहेत महाराज आणि स्वर्गातल्या स्त्रिया होत्या, त्या काही सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्यांनी सांगितलं आम्ही गंड ऋषी आहोत, आमचं अनुष्ठान म्हणजे रती अनुष्ठान आहे. समोरच्याला भुलवाय. आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आमच्या अधराचं अमृत चाख म्हणून त्याला त्या ठिकाणी चुंबन देतायत, आलिंगन देतायत. आणि स्वभावतः स्त्रीचा देह हे प्रलोभनास अनुकूल असतो आणि त्यामुळं ऋष्यशृंग वर भुलले जात आहेत असं सांगतात. आमचे सर्वांग सिद्ध अनुष्ठान आमच्या गंडांचे स्पर्शने करिता सुख समाधान मनोनी आलिंगन त्यासी देते. आमचं हे सर्व शरीर म्हणजे सिद्ध आसन आहे, कारण समोरच्याला आसनाशिवाय आणि भजनाशिवाय काही माहितीच नव्हतं. त्याला भरकटवायचं असेल तर तशाच पद्धतीचा उपदेश केला जातो. आपल्याला पण भरकटवण्यासाठी राक्षस म्हणतात आमचा हा देव आहे. अरे तुमच्यात देवच नसतो पण म्हणतात, कारण आपल्याला देव म्हणायची सवय असते. एखादं बांधकाम असलं की आपण त्याला मंदिर म्हणतो. पटेल अशा पद्धतीचं देणं आणि भुलवणं हा विषय आहे. माय बापांनो त्यांनी सांगितलं हे आमचं सर्व देह म्हणजेच सिद्ध आसन आहे आणि या सिद्ध आसनाला आलिंगन दिलं की आनंद होतो. म्हणून आमच्या मृदू शरीराचा स्पर्श करा, तुम्हाला आनंद होईल. अशा प्रकारे बोलत 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 त्याला फाशामध्ये टाकताय. आमचे वनीचा फुलपान मनोने देती साखरेचे लाडू हे वनी नाही आसुरवाडू अति दुर्वाडू अनुष्ठान. ऋषीचा युवक मुलगा होता, त्यांनी सगळेच फाशी टाकले होते महाराज. पहिला फासा स्त्रिया होत्या, दुसरा फासा नाद लावला, तिसरा फासा नृत्य करतायत, चौथा साखरेचे लाडू आणले होते. आमच्या वनामध्ये हे लाडू असतात. त्याला काय माहिती साखरेचं काय झाड असतं का महाराज बुंदीचं? त्या बुंदीच्या झाडाला लाडू लागतात का? नाही. पण त्याला पटेल तसं त्याला माहितीये झाडाला फळ लागतं. फळासारखे गोड लाडू आहेत ते त्याला देऊ लागल्या आणि ही आमच्या वनातली आहेत, खा अशा प्रकारे बोलवतात. ही आमुची समाधी स्थिती मनोनिरती मुद्रा लाविती सत्यासनी वैसविती झाला वश्यवृत्ती तयासी. आणि रती आसन करायचं म्हणून त्या ठिकाणी त्याला जवळ घेतायत. सिद्धासन करायचं म्हणतायत. अहो कोणतंही आसन म्हटलं तर ती शेवटी स्त्री आहे. हा शेवटी हे बघा, कोणी कितीही नाते सांगो, ही माझी बहीण आहे, ही माझी ही आहे, ही माझी ते आहे, एकांती स्त्री असेल ती पुरुषाला निश्चित आघातच करत असते. हा, याला अपवाद कोण आहे? फक्त श्रीरामाचे भक्त. अखंड ज्यांच्या चित्तामध्ये श्रीराम आहे त्यांना मात्र कामाचा स्पर्श होतच नाही. अखंड बोलतोय मी. कधी कधी भक्तीचा अवघड असतं, परंतु अशा प्रकारे ऋष्यशृंग त्यांच्या फाशामध्ये अडकला, वशवृत्ती झाला. त्या जसं म्हणतील तसं वर्तन करतोय. विसरला संध्या स्नान विसरला अनुष्ठान विसरला जप ध्यान
गमनागमन विसरला. माय बापांनो काय काय विसरला. विसरला आश्रम स्थिती, विसरला पुली गती, यावे परतोनी मागुती, हे निश्चित विसरला. माय बापांनो आपण कोणत्या आश्रमात आहोत या आश्रमाच्या स्थितीचा विसर पडला. कारण हे बघा 25च्या आधी लग्न होण्याच्या अगोदर प्रत्येक जण कोणत्या आश्रमात असतो? ब्रह्मचर्य आश्रमात असतो. पण स्त्री पाहिली, स्त्री बघितली, स्त्री बोलली की आपण आपल्या आश्रम स्थितीला काय होतो? विसरतो. विसरला आपुली गती. अभ्यास करावं हे विद्यार्थी विसरतात की नाही? आपण अनुष्ठानाच्या माध्यमातून ब्रह्मज्ञान मिळवावं ही आश्रमाची स्थिती कोण विसरला? ऋष्यशृंग विसरला. यावे परतोनी मागोते. त्या स्त्रियांच्या आकर्षणात आपण गेलोय, परत यावं आणि आपण आपल्या स्थितीवर राहावं या प्रकारचा विसर त्याला पडलेला. विसरला संध्या स्नान, विसरला अनुष्ठाने, विसरला जप ध्यान, गमनागमन विसरला. संध्या करावी, स्नान करावं, अनुष्ठान करावं, जप करावं, ध्यान करावं, तप करावं, हा आपला धर्म आहे. सर्वच विसरला. आजची युवक मला मोबाईलवरच असतात, हाय हॅलो अशा पद्धतीमध्येच राहत असतात. का? स्त्रीच्या स्वभावानं पुरुषाचं चित्त आकर्षित होतं आणि कर्तव्य विसरतं असं सांगताय. विसरला स्थिती गती, विसरला प्राप्ती अप्राप्ती, विसरला पुत्रभक्ती, स्त्रियानुवृत्ती वर्ते. स्वतःची स्थिती विसरला. मी कोण आहे विचार केला पाहिजे. आपण कोण आहोत? गती आपल्याला कुठं जायचंय? स्त्री अनुवृत्ती वर्तन करू लागला, आपल्या वडिलांची भक्ती करावी याचा सुद्धा त्याला विसर पडलेला आहे. एकंदरीत तारुण्याच्या अवस्थेची परिस्थिती ग्रंथकर्ते सांगताय. विसरला निजावस्था, विसरला निज स्वार्था, विसरला तो निज पिता, स्त्रिया तत्वतावश्य केला. त्या ठिकाणी स्वतःची निज अवस्था विसरलेला आहे. स्वतःचा निज स्वार्थ काय विसरलेला आहे माय बापांनो. आणि विसरला तो निज पिता. लग्न झाल्याबरोबर बाप माय विसरतात की नाही? स्वतःचा स्वार्थ कशात विसरतात की नाही? कारण स्त्री तत्वता वश्य केला. एकदा स्त्रीच्या अधीन झाला की पुरुषार्थ संपला असं सांगतात. विसरला निजावस्था, विसरला वेदाध्यायेन, विसरला शास्त्र पठने, विसरला मी तू कोण, स्त्रियाधीन तो झाला. माय बापांनो आपण ऋषी आहोत. त्या ठिकाणी वेदाचं अध्ययन केलं पाहिजे, शास्त्राचं पठन केलं पाहिजे. विसरला मी तो कोण, मी कोण आहे, ती कोण आहे आणि आपण काय केलं पाहिजे याचा विसर पडला. आणि स्त्रिया अधीन तो झाला असं सांगू लागले. क्षणार्ध स्त्रियांची संगती, वनवासी होय वश्यव्रती, जे नित्य स्त्रियांते सेविती, त्यांची निर्गती कैसेनी हो. आणि ग्रंथ करते तुम्हा आम्हाला सांगू लागले माय बापांनो, क्षण अर्ध त्या ठिकाणी संगत स्त्रीची झाल्याचा परिणाम वनामध्ये राहणारा, विजनामध्ये राहणारा, ज्याला स्त्री काय असते माहिती नाही असा
क्षणार्धात आकर्षित केला, जे अखंड स्त्रीचंच ऐकतात, ज्यांना कधी साधूचं ऐकावं अक्कल नाही, जे कधी बापाला नीट बोलत नाहीत, माईचं ऐकत नाहीत, ते स्त्रीच्या आसक्तीतून कसे बाहेर निघतील अशी चिंता ग्रंथकर्ते व्यक्त करतायत. स्त्रियावश्य केले वनवासी, स्त्रिया केले किंकर ग्रामवासी, अपभ्रंशता स्त्रिया पासी, घात मुक्तीसी स्त्री संगे. माय बापन स्त्रियावश्य केले वनवासी, स्त्रीनं वनवासी वश्य केले. स्त्रिये किंकर केले ग्रामवासी. गावात राहणाऱ्यांचे महाराज स्त्रीचे ते दासच आहेत. देवाचे दास नसतात हे. कुणाचे? बायकोचे दास, लेकराचे दास, संसाराचे दास, अखंड संसाराची चिंता. मायबापांनो, म्हणून गावात राहणाऱ्यांना, शहरात राहणाऱ्यांना शब्द काय वापरला? स्त्री किंकर केले ग्रामवासी, अपभ्रंशता स्त्रियांपासी. अपभ्रंश होतो, भ्रम होतो, ब्रह्म विसरतो, म्हणून मुक्तीचा घात, जीव बद्ध होतो, संसारामध्ये बांधला जातो आणि स्वतःच्या मुक्तीची चिंता नाही, स्वतःच्या मुक्तीची इच्छा नाही, मुक्ती देणाऱ्याची अपेक्षा नाही. ही परिस्थिती अंधकारमय जीवनामध्ये ढकलण्याची जास्तीत जास्त होते. जास्तीत जास्त शब्द वापरतो, पण कुठलीही माया मोहातच अडकवते. पण मुख्य माया जर कुठली असेल तर ते स्त्री आकर्षण आहे असं सांगतात. स्त्रियांचे दर्शन स्पर्शन, स्त्रियांचे जे भाषणे, स्त्रियांची जी आठवणे, अपभ्रंश संपूर्ण स्त्री संग. माय बापांनो, स्त्रियांचे दर्शन स्पर्शन, स्त्री दिसल्यानंतर चित्तामध्ये विकार उत्पन्न करते. सिद्धांत लक्षात घ्या. स्त्री बघितल्याबरोबरच चित्तामध्ये विकार उत्पन्न होतात. स्त्री बोलल्यानंतर तर विषयच सोडा. स्त्रीचं संभाषण विचित्र, स्त्रीचं त्या ठिकाणी दर्शन विचित्र, स्त्रीची आठवण विचित्र. सहज बसल्या बसल्या स्त्रीची आठवण यावी पुरुषाला, काय करेल सांगता येत नाही. अशा पद्धतीत एकंदरीत अपभ्रंश होतो आणि नाशाकडे तो जातो. अशी स्त्रीची स्थिती आहे. नको स्त्रियांशी संगत, नको स्त्रियांशी एकांत माती, नको स्त्रियांशी तो होय अपघात पुरुषाशी. माय बापांनो, स्त्रीची संगत नको. विनाकारण स्त्रीला बोलायचं, एकांतात तर अजिबातच बोलायचं नाही, अजिबात नाही. या भानगडीत पडून कोणी स्वतःचा पुरुषार्थ सांभाळेल म्हटलं तर हे चुकीचं आहे. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, वा, प्राण गेलिया जाण करू नये. एकांतातही करू नये, लोकांतातही करू नये, जीव गेला तरी करू नये. का? परमार्थाचा नाश होण्याची शक्यता. नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती घात पुरुषाशी. म्हणून नको स्त्रियेसी हेत, हेतूच स्त्री सोबत त्या ठिकाणी नसला पाहिजे. नको स्त्रियांशी एकांत, कारण होय अपघात पुरुषाशी. पुरुषाचा निश्चित घात होतो, त्याचा विकेट पडतो असं सांगू लागलं. एव स्त्रियांची संगती, ऋषी संग झाला वश्यव्रती, बोलून या स्त्रिया प्रती, अनिला निश्चिती नगरासी. माय बापन,
एकंदरीत स्त्रीनं आकर्षित केलं. ऋष्यशृंग वनवासात राहणार. बघा स्त्रियाच का लागल्या, कारण जो दक्षिणेत अडकत नाही तो स्त्रीत अडकू शकतो बरं का. हो. ऋष्यशृंग जर दक्षिणेवर आला असता तर पैसे देऊन आणला असता, वाजत गाजत आणला असता. पण काम तुमचं येणार आम्ही असं होत नाही. देवाचं कीर्तन असेल तर जातो तो साधू महाराज, बाकी उद्देशानं जाणं नाही आहे. आणि माहिती होतं राजा दशरथ चक्रवर्ती राजा आहे. विभांडक ऋषीचा पुरुषार्थ लक्षात घ्या. राजा चक्रवर्ती राजानं कधी विचार केला का मी पैसे देतो ऋषीला आणतो? त्याला माहिती होतं येऊ शकत नाही. मग महाराज कलियुगातल्या महाराजाला आणायचं म्हणले, दारू विकणार म्हणतोय कोणता आणायचा आहे? पैसे दिले की येत. उद्देशात परमार्थ असला की राजा सुद्धा झुकत असतो. स्त्रीचा फासा टाकला आणि ऋष्यशृंग आणला असं सांगतात. अनिले दे कोणी ऋष्यशृंगासी परमालाद दशरथासी श्रंगारी रे नगरासी गुडिया चौपाशी उभविल्या. ऋष्यशृंगाला आणल्याचा राजा दशरथाला आनंद झाला. नगरी सजवली. नगरीमध्ये त्या ठिकाणी गुड्या उभ्या केल्या. हे बघा स्त्री संगतीत जरी आला तर साधू साधू असतो. चित्तात काही गोष्टी लक्षात ठेवत जावा. कामाच्या आकर्षणानं संत पतित होत नाही. बघा भोंदू वेगळा आणि संत वेगळा. बर तो कुणी असेल, भुलवलाय तो भुललेला नाहीये. त्याचं स्वागत करणं महत्वाचं आहे. त्याच्याकडून अनुष्ठान करून घ्यायचं आहे. म्हणून त्याच्या लग्नाची तयारी राजा दशरथ करतायत. मकरे तोरणे टिळे माला वस्त्रे भूषणे लोका सकळा श्रंगारी गाई गोबरा विभांडके सोला देखावया. मकर लावले, मंडप टाकला, गंध लावले, टिळे लावले, लोकांना नवे वस्त्र. का? विभांडक येणार आहेत आश्रमाच्या ठिकाणी. मुलगा दिसणार नाही. दिसना गेल्यानंतर अयोध्येत येणार आहेत. राग येणार. मग मुलाच्या बापाला वाटलं पाहिजे माझ्या मुलाचं एवढ्या थाटात लग्न व्हायले, राग शांत झाला पाहिजे. याचा विचार करून ही डिप्लोमसी. काय डिप्लोमसी आहे महाराज? राज कूटनीती आहे आणि त्या कूटनीतीच्या अंतर्गत कार्य करतायत. मिळवूनी ऋषी सजन वशिष्ठे निर्धारिले लग्ने ऋषशृंगासी कन्याला हिरे सुलग्न शांते. आणि अतिशय सुंदरपणे ऋषी वशिष्ठांनी सर्व ऋषींना बोलवलं आणि शंतनूची मुलगी शांता तिच्याशी ऋष्यशृंगाचा विवाह लावून दिला. शांतीचा पिता शांतैन राजाचा मित्र जीव प्राण तो अनिला पाचारुने लग्ना लागून शांतेच्या. शांतेचे पिता शंतनू अतिशय त्या ठिकाणी राजाचा जवळचा मित्र, त्याला बोलवलं. अशा प्रकारे सांगतात. राजा दशरथ भाग्यनिधी वशिष्ठ कुलगुरु सद्बुद्धी विवाह होम लग्न सिद्धी कार्य त्रिशुद्धी साधिले. राजा दशरथ भाग्यनिधी आहे महाराज. ज्याच्याकडे वशिष्ठासारखा सद्गुरू आहे, जो वेळेत लग्न लावलं आणि वेळेत कार्य करून राजाला यश देतील. विभांडकाला आश्रमासी न देखे ऋष्यशृंग पुत्रासी थकवरी दशरथे नेले त्यासी अतिक्रोधेशी चारिला. एवढ्यामध्ये विभांडक ऋषी आश्रमाच्या ठिकाणी आले. अंतर्दृष्टी लावली. मुलगा दिसत नाही. मुलगा अयोध्येत नेलाय. माझ्या मुलाचं लग्न लावलंय. राग आला. रागात ऋष्य विभांडक चालतात. आला अयोध्या प्रांतासी देखे श्रंगारिले नगरासी
गाई गोरे श्रंगारेसी मार्गी त्यासी पै भेटले. अयोध्येकडे येत असताना दुरून बघितलं तर अयोध्या सुंदर सजवलेली आहे. धाड 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 पाय टाकत येत असणाऱ्या विभांडकानं गाय राखत असणाऱ्या एका गोळ्याला प्रश्न केलेला आहे. काळवून आणले माझ्या बाळा काय साये नगरी सोला पुसता झाला गोबला भेटला सकला मारस्ता. फसवलेलं आहे आणि माझ्या बाळाला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि कशाचं वाजतंय, वाजंत्री वाजतायत, काय सोहळा आहे, काय कार्यक्रम आहे, अशा प्रकारे विचारतात. ते ऐसा सांगती वृत्तांत ऋषश्रंग मृगी सुते त्यासी कन्या दे दशरथ सोळा नगरांत लग्नाचा. आणि त्या गोवळ्या मुलानं सांगितलं, महाराज मृगीचा मुलगा असणारा ऋष्यशृंग नावाचे ऋषी आहेत आणि त्यांना राजा दशरथानं स्वतःची मुलगी दिली आहे. विचार करा, मुलाच्या बापाला आजकाल मुलगी आहे म्हटलं की मजा वाटेल. कुणी जर म्हणलं का आमच्याकडे मुलगी आहे, देणं बघणं लांबची गोष्ट आहे. मुलगी आहे म्हटलं तरी पोराचा बाप नाचायला लागलाय. इथं तर वनवासामध्ये हरणीपासून जन्मलेला आपल्या मुलाला राजा दशरथानं मुलगी दिली. ऐकल्याबरोबर ऋष्य विभांडकाची काय भावना. मूळ धाडिले वांडकासी तो त्यातेन भेटे वनवासी विधियुक्त लाविले लग्नासी उल्हासेसी दशरथे. आणि तो गोवळा सांगू लागला, महाराज विभांडक ऋषीला मूळ पाठवलं होतं मुलाचा मुलगा म्हणून, परंतु विभांडक ऋषी नित्य वनवासी असतात, ती कधी आश्रमावर नसतात, म्हणून लग्नाला ती येऊ शकले नाहीत. पण सुंदर विधिवत लग्न झालं असं सांग. ऐकता पुत्र युवासी विभांडक अति उल्हासी संतोष झाला मानसी प्रसन्नतेसी तो आला. आपल्या मुलाचं लग्न एवढा थाट, राहायला तिथं झोपडीत राहणाऱ्या ऋषीच्या मुलाला एवढा थाट. चक्रवर्ती राजा आहे तो. साध्या चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्याच्या लेकराचं लग्न असेल तर VIP मंगल कार्यालय. तो चक्रवर्ती राजन त्यानं मुलगी दिली. माझ्या मुलाला थाटच मावत नाही अंतःकरणात. अतिशय आनंदामध्ये विभांडक येत आहे. राव वेगे सामोराला धावून या चरणी लागला अतिप्रीतीने आलिंगिला मने भला भला दशरथा. विभांडक आलेले समजताच राजा दशरथ त्या ठिकाणी सिंहासनावरून उठले, धावत पळत विभांडकाच्या चरणावर. हे बघा, तुम्ही केवढ्याही मोठ्या सिंहासनावर बसलेले असता, कपाळाला बुक्का लावलेले महाराज आलेत म्हणल्यानंतर उभं राहणं कर्तव्य आहे. पळत येऊन पाया पडणे इतके संस्कार नसतील तर चालेल, पण कमीत कमी बसलेल्या खुर्चीवरून उठायला तरी पाहिजेतच. राजा संस्काराचं भूषण होते. राजा येऊन विभांडकाचे चरण धरताच विभांडक म्हणू लागले, राजा मनाला सुखी केलास असं सांगताय. सर्व अलंकार भूषणेसी वाहिली दे कोणी ओरांसी विभांडक सुख संतोषी दशरथासी तुष्टला. सर्व अलंकार भूषणानं सजलेला अशा प्रकारचा आपला मुलगा सून बघितल्यानंतर तर हौसच मावना गेले असं सांगतात. रायाजी जे तुझे मनोरथे ते पुरविनवी समजते मनोनी आल्हादयुक्त पुत्र प्रीती दशरथा प्रिय झाला. आणि विभांडक ऋषी म्हणू लागले, राजा तुम्ही म्हणाल ते करू. आता
तुमच्यावर रागवण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही मनाची डोळ्याची हौस होय. संसारात माणसाला एकच चिंता, लेकराचं दोन्हीचे चार झाले. अहो अखंड वनवासात असणाराचे लेकरू धरून आणलं आणि राजानं लग्न करून दिलं. कारण आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. थोडी आहे का सर्व? सर्व आहे. अख्खा संसारच माझा तुम्ही पार पाडलेला आहे. आनंदानं राजा दशरथ त्या ठिकाणी विभांडक नाचू लागले. विष्टरोक्त वरासने सोडोपचारे पूजने केले चरणतीर्थ प्राशने ऋषी प्रसन्न रायासी. त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, वरासनावरती राजा विष्टरोक्त वरासन, आसन विधानासहित त्या ठिकाणी वराच्या आसनावरती षोडशोपचारानं पूजा करून राजा स्वतः ऋषीची चरण तीर्थ घेतोय असं सांगतात. शांतन आते मित्र रायासी लोमपाद मनती तयासी आवर्षण त्याच्या देशी तिने दशरथासी प्रार्थिरे. आणि शांतन हा राजाचा अतिशय जवळचा मित्र आहे. ज्या शांतनला लोमपाद म्हणतात आणि त्याच्या राज्यात दुष्काळ पडलेला होता. ज्या शांतन राजाची मुलगी ऋष्यशृंगाला दिली त्याला लोमपाद म्हणतात आणि त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला होता. ऋष्यशृंग ऋष्य विभांड, राजा तुला काय पाहिजे ते देतो म्हटल्याबरोबर स्वतःच्या गरजापेक्षा मित्राच्या गरजेला प्राधान्य जो देतो त्याच्याच पोटी श्रीराम येतो. विभांडक ध्यावा मदपासी करवीन प्रजन्येष्टी यागासी पीडा निवारेल भूतासी गोब्राह्मणासी सुख करीन. आणि लोमपादानं त्या ठिकाणी दशरथाला सांगितलं की विभांडक ऋषीला माझ्याकडे द्या. कारण विभांडक आता त्या ठिकाणी तुमच्या ऐकण्यात आलेत किंवा ऐकतो म्हटलेत, तुमची इच्छा पुरवतो म्हटलेत. मग इच्छेत काय असावं? इच्छेतही परमार्थच असावा. महाराज प्रजन्य यष्टी याग करू आणि त्या माध्यमातून पाऊस पडल्यानंतर भूतांची पीडा दूर होईल अशा प्रकारची भावना लोमपाद व्यक्त करतायत. दशरथाची उदार स्थिती अवंचक मित्र कार्यार्थी लोमपादाचे कार्याप्रती प्रार्थिला निश्चिती भांड. आणि दशरथाची स्थिती कशी आहे तर उदार स्थिती आणि अवंचक मित्र कार्यार्थ. मित्र कार्य करण्यामध्ये अवंचकता असली पाहिजे. नाहीतर मित्र पक्ष म्हणून लढल्यानंतर सरकार आल्यास अख्ख्या भारताला भरोसा नाही राहतील की नाही सोबत. कारण कलियुगातली मैत्रीच अशी आहे, कधी कुठं फिसकतील. आणि धर्मविरोधी 35 पक्ष एकत्र राहू शकतात ही अख्ख्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला खात्री आहे. का? विघातक प्रवृत्ती एकत्र असतात, संघटक प्रवृत्ती एकत्र राहतीलच याची खात्री. तिथं लोभ निर्माण होऊ शकतो, तिथं द्वेष निर्माण होऊ शकतो. परंतु असा निर्माण होणाऱ्याच्या ठिकाणी राम जन्माला येतो का? परंतु असं निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्याच्या हातानं तरी रामाची प्राणप्रतिष्ठा होते का? जगाला एकत्र करण्याची ताकद जगाचे सर्व देश एकत्र ज्यानं केले त्याला 2-4 पार्टी एकत्र करणं काही अवघड नाही महाराज. ती त्याच्यात ताकद असते, ती त्याच्यात धमक असते. कारण ज्याच्यात उदार स्थिती आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. दशरथाची उदार स्थिती आणि अवंचक मित्र कार्यार्थी. मित्र कार्यामध्ये अवंचकता नाही. विभांडकाला अगोदर मित्र कार्याची प्रार्थना करतात असं सांगतात. विभांडक प्रेमे आपण मने भावार्थेसे मी तुझ आदिने
राया तुझे नुलंगी वचन करीन यज्ञ लोमपादाचा. विभांडक ऋषीने त्या ठिकाणी सांगितलं, राजा दशरथा तुमची मागणी पहिली गोष्ट योग्य, आणि त्यातले त्यात आता मी तुमच्या अधीन आहे, तुम्ही म्हणाल तसं वर्तन करेल, कारण तुम्ही माझ्या संसाराचा भार चुटकीत मिटवलाय. माझ्या मुलाची एवढी हौस तुम्ही केलेली आहे, मी त्या ठिकाणी लोमपादाचा यज्ञ करील असं सांगताय. विभांडके करिता यज्ञे राष्ट्रीवर जला प्रजन्ने तृणधान्य मेदिनी पूर्ण गोब्राह्मणाला. विभांडकानं यज्ञ केल्यानंतर हे लक्षात घ्या, तपस्वीनं तप केल्यानंतर परिणतीला प्राप्त होतच. करणारामध्ये धमक पाहिजे, करणाराचा उद्देश स्वच्छ पाहिजे. विभांडकानं यज्ञ केल्याबरोबर पाऊस पडला, गोब्राह्मण सुखी झाले, अतिशय आनंद झाला असं सांगताय. उदोनिया विभांडकासी अनिला दशरथा पासी ऋषी येताची अयोध्येसी राय यागासी आरंभिरे. विभांडकाची पूजा केली, लोमपादाचा यज्ञ झाल्याबरोबर राजा दशरथाच्या अयोध्येमध्ये विभांडक ऋषी आलेले आहेत. विभांडकाची पूजा केली, स्वागत केलं, आणि येताची अयोध्येसी, कारण साधू आल्याबरोबर कथा महाराज दुसऱ्या गप्पा नाही. अनंत बाचाळ बरळती बरळ असं प्रकार नसला पाहिजे, प्रकार एकच असला पाहिजे. जेथे जाऊ तेथे तू माझा संगती. मला बरेच दिवस लोकांमध्ये फिरून बघितलं कथा करून, नाही पण युट्यूबलाच कथा करायची. ऐकणारे ऐकतील, नाही ऐकणारे नाही ऐकतील, काही संबंध नाही. कारण कलियुगातल्या लोकांना काय भावार्थ सांगावा सांगा. अख्खा भगवंत ज्यानं दिला त्याच्यावर बदलले भिकेसाठी. कशासाठी? भिकेसाठी. कारण बघा, कुत्ते को भी हजम नाही होत आहे. तूप चांगलं जरी असलं तर ते कुत्र्याला पचत नाही, त्याचे चित्त हाडावरी. तशा प्रकारच्या या जगतामध्ये भावार्थानं भरलेल्या अंतकरणानं ऐकावा आणि देव आपला करून घ्यावा, एवढं सामर्थ्य असणारं भावार्थ रामायण काय लोकांना सांगा. त्यामुळे ऐकतील ते ऐकतील, आणि भाग्यवान ऐकतात बरं का. हिऱ्यासारखी, जसं मोत्याचा चारा राजहंस मोती आल्याशिवाय खातच नाही. त्रशार्थ दिन चातक. युट्यूबवरचे आमचे भाविक, एवढा युट्यूबवर लोक अनेक गोष्टी ऐकत असताना व्यस्त असणारे सुद्धा आस्था भावार्थ रामायणाच्या व्हिडिओची वाट बघतात आणि मेसेज करतात, महाराज व्हिडिओ टाकला नाही. मायबापांनो, तुमच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा आम्ही सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करू. फक्त एकच आहे, आम्हाला निराश होऊ देऊ नका. अनेकांपर्यंत व्हिडिओ पाठवा, अनेकांपर्यंत लिंक पाठवा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जय श्रीरामची कमेंट्स करा. आणि सगळ्यात मोठं जर दान कोणतं असेल तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याला भावार्थ रामायणाचा व्हिडिओ ऐकायला लावा, त्याच्याही जीवनात परिवर्तन होईल. अशा प्रकारची ही परिसस्पर्श कथा आहे. कसलंही भंगार असेल तर त्याचं भांगार होईल, कुंटलातल्याची किंमत ग्रामात येईल, ही सामर्थ्य आहे. अशा प्रकारची कथा आहे. याच ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. रामकृष्ण हरी. कुंडली हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कासमन जय जय राम मारमान की जय. आणि आज पहिल्यांदाच आस्था भावार्थ रामायण यूट्यूब चॅनलवरती आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वैजनाथजी मुंडे गुरुजी दगडवाडीकर जे अतिशय निष्ठावान आहेत महाराज. 1972 पासून 1972 पासून त्यांनी सांगितलं की महाराज क्वचितच भावार्थ रामायणाच्या गावातल्या कथेची अनुपस्थिती असेल, एखादा अपवाद वगळता. अशा निष्ठावान भक्ताच्या मुखातून आपल्याला कथा ऐकायला मिळाली. आनंद आहे. रामकृष्ण.